आ सप्त जीवन सुफळ करण्याचे 7 म्हणजे सप्त तत्वज्ञान. कोणत्याही गोष्टींचे महत्त्व बऱ्याच वेळा आयुष्याच्या उत्तरार्धात उमगते. खरे तर या गोष्टींचा विचार तरुणांनी करावा, ज्यामुळे त्यांचे आयुष्य सर्वार्थाने समाधानी होईल. आपण सर्वसाधारणपणे नेहमी बघतो की अनेक चांगल्या गोष्टी 7 म्हणजे सप्त असतात. जसे की सप्तसूर, सप्तर्षी, सप्तरंग, सप्तपदी, 7 फेरे, आठवड्याचे 7 वार वगैरे. त्याचप्रमाणे 7 अर्थात आ सप्तची कल्पना टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री मनोहर तथा म. भा. पारळकर यांच्या विचारातून आले आहेत. जीवन जगताना जर या 7 आचा विचार झाला तर यश, समाधान आणि आनंद हे दूर नाहीत. पहिला आ म्हणजे आरोग्य. शारीरिक आणि मानसिक आरोग्य ही आयुष्याची खरी गरज आहे. पण तरुण वयात आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं, कारण तेव्हा ऊर्जा भरपूर असते. मात्र सततचा ताण, जंक फूड, व्यायामाचा अभाव आणि झोपेची अनियमितता हे सगळं हळूहळू मन आणि शरीर थकवतं. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम किंवा चालणं न कंटाळता करा. जंक फूडला कंट्रोल आणि पाणी पिण्याची सवय ठेवा. मोबाईलचा वापर आवश्यक तितकाच करा, म्हणजे मनःशांती मिळू शकेल. कृतज्ञतेचा सराव करा. जे आहे त्यासाठी आभार आणि जे हवंय त्यासाठी प्रयत्न. दुसरा आवक. उत्पन्नाशिवाय स्वप्न अपूर्णच राहतात. करिअर सुरू करताना आपण पगारावर खुश होतो, पण पुढे जाऊन पैसा हेच सर्वस्व असा विचार वाढीस लागतो. पैसे हाताळणं शिकलं नाही तर संकट दारात येतात. मग काय करायचं? उत्पन्नाचे स्रोत शोधा. फ्रीलान्सिंग, स्किल्स वापरा. बचत करा, शक्य होईल तितकी, थोडीशी का असेना. मितव्यय. किंमत आणि मूल्य अर्थात कॉस्ट आणि व्हॅल्यू यातला फरक ओळखा. म्युच्युअल फंड्स, SIP, FD वगैरे थोडं तरी शिका आणि सुरुवात करा, मर्यादित तरी. पैसा सगळं नाही, पण अनेक गोष्टींसाठी तो गरजेचा आहे. तिसरा आपुलकी. नात्यांची ऊब हरवू देऊ नका. तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी तुमच्या यशात नेहमी कोणीतरी माणूस उभा असतो. आई, बाबा, मित्र, भावंड, गुरु. आजची तरुणाई अनेकदा नात्यांपासून दूर जाते. इगो, बिझी लाईफ किंवा व्हर्च्युअल डिस्ट्रॅक्शन्समुळे. काय करायचे? आठवड्यातून एकदा आईबाबांशी, जवळच्या व्यक्तींशी मनमोकळं बोला. मित्रमैत्रिणींशी फक्त इन्स्टावर नाही, प्रत्यक्ष भेटा. आपुलकी व्यक्त करा. एक फोन, एक धन्यवाद, एक आलिंगन. तुमचं यश हसताना पाहून जे डोळे पाणावतात त्यांना विसरू नका. चौथा आवड. जे आवडतं ते करत राहा, कारण त्यात तुमचं खरं अस्तित्व आहे. स्वतःची आवड ओळखा, ती जपा. सातत्यानं केवळ काम किंवा अभ्यास केला तर मन थकते. म्हणून छंद म्हणजे एक प्रकारचं आयुष्याच्या रहाट गाडग्यातील सुखद ब्रेक आणि उपचार असतो. काय करायचे? वाचन, संगीत, चित्रकला, ट्रेकिंग, काहीही तुमचं आवडतं क्षेत्र असो, दर आठवड्यात थोडा वेळ स्वतःच्या आवडीसाठी द्या. आवडीतूनच अनेकदा करिअरचा नवा मार्ग तयार होतो. तुमची आवड म्हणजे तुमच्या आत्म्याचा आवाज असतो. पाचवा आवर अर्थात कंट्रोल. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते आणि ती ओळखणं हेच शहाणपण. आधुनिक युगात आपण सतत भराभर डिसिजन्स घेतो, पण कुठं थांबायचं, कुठं नाही हे समजणं फार गरजेचं आहे. काय करायचे? सोशल मीडिया वापरायच्या मर्यादेवर वेळेचं नियोजन. गरजेच्या खर्चांमध्येही यावं. नात्यांमध्ये स्वतःला हरवून बसू नका. वाईट सवयी, वाईट संगत यावर संयम. थांबता आलं तर पुढची दिशा चुकत नाही. सहावा आज किंवा आत्ता. उद्यावर टाकणं म्हणजे स्वतःच्या स्वप्नांशी द्रोह. तरुणपणात आपल्याला अनेक कल्पना येतात, पण आपण कधीतरी करीन असं म्हणत पुढे ढकलतो. ही सवयच आयुष्य थांबवते. काय करायचं मग? लहान सुरुवात करा. एक स्टेप तरी घ्या. निर्णय घेतला की लगेच ॲक्शन घ्या. परफेक्ट वेळेची वाट बघू नका, वेळ तयार करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं, काय करायचे ते आत्ताच करायचं. आणि 7वा आनंद. सगळं मिळालं तरी जर समाधान नसेल तर ते अपूर्ण. आनंद हा वेगवेगळ्या गोष्टीतून मिळतो, पण त्याची खरी किंमत तीव्रतेत नाही तर स्थिरतेत असते. काय करायचे?
आधीच्या 6 गोष्टी मनापासून जगण्याचा प्रयत्न करा. तुलना थांबवा. आनंद हा अंतर्मनातून येतो. दररोज स्वतःला विचारा, मी आज खरा आनंद घेतलाय का? आनंद हे ध्येय नाही, प्रवासातला साथीदार आहे. तरुण वयात आसक्त जपला तर वृद्धापकाळात पश्चाताप नसेल. एकदा स्वतःला शांत बसवून विचार करा, या 7 पैकी कोणत्या आवर तुम्ही काम कराल? कोणता आ तुम्हाला गुंतवून ठेवतो आणि कोणता आ तुमच्या लक्षातही आला नव्हता? हा विचार तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण आसक्त हे केवळ तत्वज्ञान नाही, तर ती एक संपूर्ण लाईफ हॅक आहे.